नमो नमः। आकाशात् पतितं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति। मागे 2 व्याख्यानखंड पडलेला आहे. आपला विषय चालला होता वेदवाङ्मय आणि त्यातल्याही संहिता आपण पाहत होतो. मध्ये नवरात्राच्या वेळेला आणि नंतर दत्त जयंती होती म्हणून मधली 2 व्याख्यानंही वेगळ्या विषयांवरची झाली. तर आपला जो चालू आहे विषय त्यानुसार मागील व्याख्यानामध्ये यजुर्वेद, त्याचं स्वरूप, त्याची माहिती आपण बघितली होती. तर आता ह्या ज्या 4 संहिता म्हणजे वेदवाङ्मय म्हटल्यानंतर त्याची जी फोड संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद अशा 4 प्रकारात होते. त्यातला संहिता हा भाग आज आपला पूर्ण होईल. तर त्यामध्ये सुद्धा परंपरा अशी आहे की वेदत्रयी असं म्हटलं जातं आणि त्या वेदत्रयीमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 या क्रमाने या संहिता सांगितल्या जातात. पण आपण आपल्या विषयाला सोयीचं म्हणून ऋग्वेद, नंतर अथर्ववेद पाहिला आणि यजुर्वेद आणि आता हा सामवेद असं हा बघणार आहोत. याचं कारण ऋग्वेद हे प्रथम आणि सविस्तर घेतला होता. सामवेद सुद्धा 3 व्याख्यानं आपण घेतली. ऋग्वेदावरची बरीच झाली होती कारण मूळ सगळा विषय जो आहे तो वेदामधला ऋग्वेदातला आद्यग्रंथ म्हणूनही आणि त्याच्यामध्ये विषय जे आहे ते एकदा सगळे समजले की पुढच्या संहिता समजायला सोप्या पडतात. आता ह्या ऋग्वेदातलेच जे मंत्र किंवा मंत्र हा शब्द परिचित आहे पण ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद असं आपण जसं म्हणतो त्यानुसार ह्या ऋग्वेदातल्या ऋचा त्याच्यावर आधारित म्हणजे त्या ऋचांवर संस्करण करून एक वेगळ्या तऱ्हेचा बनवलं जे त्याला यजुस असं म्हटलं आणि अशा यजुसचं सगळं संकलन म्हणजे यजुर्वेद असं मागच्या व्याख्यानात सांगितलं होतं. तसंच या ऋग्वेदातल्या मंत्रांवर तो मंत्र गाण्यासाठी म्हणून जे काय संस्करण करावं लागेल ते करून त्याचं रूपांतर एका अर्थी आपण म्हणूया गाण्यामध्ये केलं गेलं. संगीतामध्ये जसं आपण चीज म्हणतो ते जे मूळ असतं तसं हे जे संस्करण करून मंत्रांमध्ये काही बदल, काही संस्करण, काही विस्तार असं करून जे तयार झालं त्याला नाव दिलं. आता ती ऋक राहिली नाही म्हणजे ती ऋचा राहिली नाही, त्याचं नाव आता साम असं झालं. मग अशा सामांचा जो वेद तो सामवेद आणि ह्या सामवेद म्हणजे वेदत्रयी मधला 3रा वेद आणि आपल्या व्याख्यानानुसार संहिता ही 4थी संहिता म्हणजे सामवेद. सामवेद म्हणजे सामांचा वेद असं आपण म्हटलं. साम म्हणजे काय हे सर्वसाधारणपणे सांगितलं म्हणजे मूळ ऋग्वेदातल्याच ऋचा त्या म्हणण्याच्या दृष्टीने जे काय केलं म्हणजे ज्याला आपण संगीतकार एखादं काव्य असतं त्याचं नोटेशन करतो की नाही, चाल जी लावलेली असते त्याचं जे नोटेशन असतं म्हणजे ते गायकाला समजतं. तसंच ती ऋचा गाण्यासाठी मी कुठे गायची बरं अर्थात यज्ञासाठीच हे सगळे दोन्ही यजुर्वेद आणि सामवेद ह्या दोन्ही संहिता यज्ञासाठी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे यज्ञात म्हणायचे काही जे मंत्र कशा अर्थाने घ्यायचे त्याच्यासाठी जे तयार झालं ते यजुस त्या यजुर्वेदामध्ये आल्या. तर ते आता काही गायचे आता म्हणणं आणि गाणं त्याच्यात फरक आहे ना. शास्त्रीय संगीताचा म्हणजे सामवेद हा आपल्या संगीताचा मूल आधार आहे असं म्हटलं जातं आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे जे सप्तस्वर आहेत हे सप्तस्वर आणि सामवेदामध्ये जे काय अर्थात हे परिष्करण आहे. परिष्करण याचा अर्थ खूप बदल आहे त्याच्यामध्ये. जसं ते तसं ते आहे असं नाही. तुम्ही सामवेद गाणारे आणि त्यांच्याकडून जर सामांचं गायन ऐकलं तर वाटेल की हा कुठे हे संगीत आणि ते फार वेगळे आहे. तर त्याच्यावर आधारित म्हणून सामवेदाचा एक उपवेद गांधर्ववेद म्हणून आहे जो सध्या अस्तित्वात नाही. जसं मागे सांगितलं होतं अथर्ववेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे पण आयुर्वेद म्हणून नावाचा ग्रंथ सध्या उपलब्ध नाही.
त्याची मग वेगवेगळ्या संहिता म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता अशा या उपलब्ध आहेत. आणि तो त्याचा म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेल्या त्या ऋषींनी केलेल्या. पण वेद म्हटलं की ते ऋषी प्रणीत नाहीये, वेद हे अपौरुषेय आहे. तसंच हा जो मूळ म्हणजे संगीताचा जो मूळ म्हटला गेला तो गांधर्व वेद सध्या उपलब्ध नाही. पण त्या गांधर्व वेदावर आधारित नंतर जे संगीत शास्त्राचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत त्या सगळ्यांनी आपला वारसा म्हणून सामवेदाला मान्यता दिलेली आहे. म्हणजे मग म्हणून आपण म्हणू शकतो की सामवेदापासून भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम झाला. हे फार वेगविधान आहे मला माहिती आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर असं पूर्ण करता येणार नाही, कारण ते संगीतातले पुढे आपण बघूया. करत सध्या तरी असं म्हणू तर ते गाण्याची जी काय पद्धत आहे आणि साम्य कुठे येतं, तर तसं बघायला गेलं तर आत्ताच्या शास्त्रीय संगीतामध्ये चीजा 4 ओळीच्याच असतात, काही 2 ओळीचीच असतील, पण ते तास तास ते गायक आळवत राहतात ना वेगवेगळ्या, आणि ते मूळ सूर 7च असतात. त्या 7 सुरांना मग द्रुत विलंबित सगळ्याला श्रुती असं सगळं घेत तास तास किंवा पट्टीचा गायक असतील तर केवढा तरी वेळ ते गायक लांबवू शकतात. हे जसं आहे तसंच ऋग्वेदातली जी गायत्री छंदावरची आधारित ऋचा असेल ती ऋचा हे सामवेदाचे जे गायक आहेत ज्यांना विशिष्ट नाव आहे तर ते प्रस्तोता असतील किंवा उद्गाता आहे, ही जी ऋत्विज हे अनेक काळ पुन्हा पुन्हा ते आळवत असत. हा जो आळवण्याचा बेस आहे ना तो आपल्या शास्त्रीय संगीतात दिसतो. म्हणजे मूळ चीज असेल तर ती 4 ओळीचीच असेल किंवा एकच पद म्हणजे एक ओळ ध्रुवपद सुद्धा किती वेळ ते वेगवेगळ्या पद्धतीने गायक म्हणत असतो. आणि ते आपल्याला अजिबात शास्त्रीय संगीताचे जे चाहते असतात कंटाळवाणं होत नाही, कारण त्याच्यातून ते काय करत असतात, भाव त्यांचे सांगत असतात. तशीच ही सामवेदात आलेली जी साम आहे, ऋग्वेदातल्या ऋचा म्हणजे काय आहे, देवतांची स्तुती आहे. ते स्तुतीपर मंत्र आपल्या नेहमीप्रमाणे 4 चरणांचे असतील. आता गायत्री छंद असला तर तो म्हणजे 3 चरणांचा असतो. अष्टाक्षरा त्रिपदा गायत्री 3 पदांचंच असतं. जगतिक बाकीचे छंद असतील 4-4 पदांचे, पण ते सुद्धा असे आळवून म्हटले जातात. कारण काय, स्तुती कोणाला आवडत नाही. मग पुन्हा पुन्हा मग देव तरी काय वेगळे आहेत का? मग ज्या यज्ञामध्ये ज्या देवता आहेत त्या प्रधान देवतेचं त्याला आहुती दिल्यानंतर त्याची आळवणी करणं हे या सामवेदाचं मुख्य कार्य आहे. आणि त्यासाठी हा सामवेद आणि त्याची निर्मिती झाली. म्हणजे सामाचं स्वरूप थोडक्यात पाहिल्यानंतर या सामवेदाची उत्पत्ती सूर्यापासून झाली असं तैत्तिरीय संहितेत, प्रत्येक संहितेचं महात्म्य वेगवेगळ्या नंतरच्या ग्रंथांमधून प्राचीन ग्रंथांमधून जे सांगितलंय तसंच तैत्तिरीय संहितेमध्ये सामांची म्हणजे सामवेदाची उत्पत्ती सूर्यदेवापासून झाली असं सांगितलं. कारण ती शेवटी संहिता आहे ना, हे काय आहे, अपौरुषेय आहे. मग त्या सूर्यदेवापासून आणि मग सामवेदापासून पुढे ब्राह्मणांची उत्पत्ती झाली असंही एक सांगितलं गेले. अनेक गोष्टीला सांगितल्या गेल्या. पुरुष सुक्तामध्ये वेगळं सांगितलेलं आहे, आपण बघितलंय. त्याच्यामध्ये ते संहिता त्या मूळ पुरुषापासून त्याच्या कुठल्या कुठल्या भागांपासून कशा कशाची निर्मिती झाली हे जसं सांगितलं, तसंच या सामवेदाचं महत्त्व सांगत असताना तैत्तिरीय संहितेमध्ये हे सांगितलेलं आहे. पण मुख्य म्हणजे सूर्यदेवतेपासून. मग आता हे साम म्हणजे सर्वसाधारण सांगितलं ऋचांचाच एक स्तुतीसाठी म्हणण्यासाठी आळवणी केलेला असा भाग, त्याला साम म्हणायचं. मग आता शब्द बघितला तर त्याची फोड आणि त्यानुसार निरुक्तकारांनी याचा अर्थ सांगितलाय. साम म्हणजे साच अमश्च असे 2 भाग केले. साम या शब्दाचे 2 भाग केले, एक म्हणजे सा आणि दुसरा म्हणजे अम. सर्वसाधारण डिक्शनरी मिनिंग सामचं जे आहे ते साम म्हणजे प्रिय, आणि मग साम वेद म्हणजे प्रिय असणारं असं वचन. मी मगाशी म्हटलं ना, म्हणजे स्तुती आहे आणि स्तुती तर सगळ्यांना आवडते म्हणून प्रिय असं वचन आणि त्यांचा संग्रह म्हणून ते सामवेद. गान या अर्थानेही साम हा शब्द प्राचीन वाङ्मयामध्ये आढळतोय
आणि तोच शब्द म्हणजे त्या अर्थाने सामवेद या शब्दाला आपल्याला महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे गाणी एका अर्थाने यज्ञात म्हणायची गाणी. हा अगदी फारच सर्वसामान्य असं त्याचा अर्थ आपण सामवेदाचा करू शकतो. असा जर मी पुढे सांगितला तर ते सगळे सामवेदी येऊन मला भरपूर चोप देतील की काय बाई सांगताय ते असं. पण जर तसं बघायचं गेलं तर ते तसंच आहे ना, त्याच अर्थाने आहे. कारण आणि यज्ञाच्या विविध विधींमध्ये काही विशिष्ट वेळा विशिष्ट रीतीने मंत्र म्हणण्याची जी पद्धती आहे आणि त्याला महत्त्व प्राप्त झाले. हे महत्त्व पुढच्या नंतर ग्रंथांमधून मान्य झालेलं आहे आणि मग त्या सामवेदाला महत्त्व प्राप्त झालं आणि वेदत्रयीमध्ये सामवेदाची गणना झालेली आहे. तो मान अथर्ववेदाला फार नंतर आला. 4 संहिता अथर्ववेद केवळ त्यातल्या जादूविद्येमुळे यातुविद्येमुळे म्हणजे आपण ज्याला ब्लॅक मॅजिक म्हणतो बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे जीवनोपयोगी अनेक गोष्टी अथर्ववेदात आहेत. पण ह्या एकामुळे त्याला काय टाकलं, यज्ञामध्ये त्याचा तसा आत्ताचा उपयोग नाही म्हणून ती वेदत्रयी असं सगळ्या ग्रंथांमधून दिसतं. आणि वेदत्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि मग एखाद्याला नंतर मान्यता मिळाली की मग त्याला ब्रह्मस्थानी प्राप्त करून दिलं. म्हणून अथर्ववेदातला सुद्धा तोही महत्त्वाचा आहे. कारण ह्या सगळ्या यातुविद्या सुद्धा नंतर जसा राक्षसांचा उपद्रव वाढीस लागला त्यावेळेला त्यांचं निबर्हण करणं म्हणजे त्यांचा नाश करण्यासाठी अशी कुणीतरी पाहिजेच ना मंत्रशक्ती अशा तऱ्हेची. म्हणून अथर्ववेदालाही या संहितेमध्ये कारण यज्ञाचं रक्षण करणं महत्त्वाचं ठरलं. हा आता त्या काळाच्या जशा जशा गोष्टी होत होत्या त्यानुसार काळाचा महिमा म्हणूया आपण. तर अशा तऱ्हेने या गोष्टी झाल्या. तर पहिल्यांदा साम म्हणजे ऋग्वेदातलीच ऋचा विशिष्ट पद्धतीने काही म्हणणं, काही वेळेला ती आळवणी करणं, काही वेळेला त्या विस्तारित करणं यांना साम म्हणायचं. आणि मग हेच ऋच आणि साम यांच्यातलं नातं आहे. याच्यामध्ये ऋचेला प्रथम प्राधान्य आहे. काय तुम्ही आळवताय ते शब्द महत्वाचे. मग नंतर त्या शब्दाची तोडफोड केली गेली. ते लांबवताना विस्तार करताना ती विस्तृत झाली. आणि हे सगळ्याच बाबतीत आपण नंतर बघतो. शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा मूळ चीज आणि मग त्याचे शब्द कसे कसे ते गायक वेगवेगळ्या तऱ्हेने म्हणतात. मग ते चांगलं का वाईट हा गोष्ट नंतरची. त्याला ते शास्त्र म्हटलं की पुन्हा ते येतं तिथे. पण प्रत्येक नाही संगीतात असंच असतं असं म्हटलं जातं. म्हणून आमचे संस्कृतचे श्लोक सुद्धा किती वेळेला गाणं त्या चालीत ते बसत नाही असं म्हणून विचित्र पद्धतीने उच्चारण करतात की जे आम्हाला संस्कृतचे अभ्यासक म्हणून ते आम्हाला ते मान्य नाही. आणि याचं उदाहरण आपण सगळ्या आपल्या प्रसार माध्यमांमधनं दृश्य माध्यम जे आहेत त्याच्यामधनं बघतो. कितीतरी मंत्रांचे आणि याचे वेडेवाकडे उच्चार होत असतात. प्रत्येक चित्रपटामध्ये म्हणा नाटकामध्ये म्हणा विवाह असतो ते दाखवलेलं असतं. पण त्यातला एकही मंत्र एकही जण एवढे कोट्यावधी खर्च करून शुद्ध म्हणत नाही. का शुद्ध म्हणणारे ब्राह्मण घेत नाही ते? त्यांना काय एवढे करोडो नटाला देतात तर त्या माणसाला का मिळत नाही तेवढे? हा आमचा प्रश्न आहे. तर शुद्ध उच्चारण होतच नाही. वेडेवाकडे सगळे उच्चारण करत असतात. आपण जाता जाता म्हणजे विषयांतर होत आहे. पण माहितीये साधा आपण पत्रिका काढतो त्या पत्रिकेवर सुद्धा वक्रतुंड महाकाय हा श्लोक लिहिलेला असतो. सगळ्या पत्रिकेवर पहिल्या पानावर किती शुद्ध असतो विचार केलाय कधी? किंवा आपण तरी तो शुद्ध लिहितो का असा जरा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आहे. समप्रभा असं सर्वत्र लिहिलेलं असतं. तिथे विसर्ग नाही. सूर्यकोटी समप्रभ आणि हा एक शब्द आहे. सूर्यकोटी समप्रभ एक शब्द आहे. वेगवेगळे शब्द नाहीत. कोटी सूर्यांच्या इतकी ज्याची प्रभा म्हणजे तेज आहे असा तो एक शब्द आहे. सूर्यकोटी वक्रतुंड हा एक शब्द, महाकाय हा एक शब्द, सूर्यकोटी समप्रभ हा एक शब्द. म्हणजे तो जोडून द्यायला हवा की नाही? असतो का? नसतो. निर्विघ्न आणि ही सगळी संबोधन आहे. तिथे कुठेही विसर्ग नको. पण एक आपलं असं असतं डोक्यामध्ये विसर्ग आणि मग असं असल्याशिवाय ते संस्कृत होणारच नाही. अशी जर समजूत असेल तर वाटते तिथे मकारांत
म्हणून पुन्हा एक जाताना सांगते एक गोष्ट. जेव्हा आकाशवाणीवर संस्कृत बातम्या आल्या आणि सगळ्याच्या संस्कृत पहिल्यांदा ते सगळं म्हणजे इंग्लिश शब्दच मकारांत, म्हणून मग पु ल देशपांडेंनी हे सांगितलेलं आहे. आणि त्या बातम्या संपल्यानंतर माझ्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द आले, अहो ब्युटिफुल मिळतात. म्हणजे ते ब्युटिफुल केलं ना, मकारांत संस्कृतम तशा प्रकारच्या. आणि पहिल्यांदा कारण काही शब्द रूढ व्हायला वेळ लागतो, त्यामुळे बातम्यांमध्ये सांगताना संस्कृतीकरण करायचं म्हणजे त्या शब्दांना मन लावला असे असते. पहिल्या बातम्यांच्या वेळेला विनोदाचा त्यातला भाग सोडून दिला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की म लावला किंवा विसर्गाला म्हणजे संस्कृत झाला असं नाही ना. संबोधनाचं जर रूप असेल, एरवी देव हा देव देवा हा असतं, बरोबर आहे, पण हे देव म्हणतो आपण, म्हणजे हे देव हे संबोधन आहे आणि तिथे विसर्ग नसतो. तसंच हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा एक शब्द आहे. सूर्यकोटी दीर्घ नाही, तो सामासिक शब्द असल्यामुळे ते कोटीचं नस्व होतं. सूर्यकोटी समप्रभ. आणि मग हे देव ते खाली येते ना परत, निर्विघ्नं कुरु मे देव. निर्विघ्नं वेगळा शब्द, कुरु वेगळा शब्द, मे देव सर्व कार्येषु वेगळा शब्द, सर्वदा. किती सोपं आहे, पण हमखास किती चुका असतात का माझ्या. आणि सगळं छापलेला असतो हा, आणि आपणही फिरवतो नाही संस्कृत श्लोक आहे काय पुढच्या नंतरचं काय बघायलाच नको पुढच्या ह्याच्यामध्ये. पण पहिला जो त्याच्यामध्येच आपण पहिल्या चुका करतो. तर का आता ह्या अज्ञान निघालेल्या असतात, बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं म्हणून हे होत असतं. आणि बऱ्याचदा ह्या पत्रिकेवर असे याच्यात असे म्हणजे हे सगळं सर्वत्र सर्रास दिसतं म्हणून ते बरोबर आहे असंच वाटत राहतं ना. तर ते तसं नसतं. त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला डोळसपणे राहिलं तर आपण आपल्यापुरतं तरी हे दुरुस्त करून घेऊन मग बाकीच्यांनाही ही शुद्धता अशुद्धता. शेवटी असं असतं ना की भाषामध्ये काय, भाषणात भाषा बोलल्यावरून मग कशाला बोलायचंय तर भावना पोचवण्याचं. मग ते भावना पोचवण्याचं काम कशाला होतं, मग कशाला पाहिजे शुद्ध अशुद्धता, हाही एक विचार आहे. ठीक आहे, पण काही वेळेला योग्य अयोग्यता काय आहे हे तरी कळलं पाहिजे ना आपल्याला. मग तुम्ही कसंही वाचा, पण जेव्हा लेखी स्वरूपात येतं तेव्हा ते अक्षरत्व त्याला असतं. मग त्याची काहीतरी मांगल्य पावित्र्य ठेवायला हवं, हे आपण बिंबवायला पाहिजे. आता ही आपली जबाबदारी आहे की आपण हे सांगायला पाहिजे, नाहीतर असंच पुढे चालत राहणार. जर आपल्याला हे पाळायचं असेल तर कटाक्षाने ते अशा प्रकारेच लिहावं, असं असावं. आणि ही शुद्धता हे वेदांनी पाळलेली आहे. वेदांनंतर वेदाध्ययन करणाऱ्यांनी ती पाळली आहे, म्हणून तर आपल्यापर्यंत आतापर्यंत जे वेद आले ते असे आलेत. आज आपण मुद्रा राक्षसाचे चुका, त्याचे विनोद असं म्हणून ते हसण्यामध्ये नेतो, पण त्यामुळे कितीतरी पुस्तकांमध्ये चुका राहतात. आणि बालमुलाला काय वाटतं हे पुस्तकात असं लिहिलं म्हणजे हेच बरोबर आहे. आता तुम्हालाही अनुभव येत असेल मुलांना शिकवताना, कारण ते आपलं ऐकत नाहीत. नाही हे असं लिहिलंय, हे पुस्तकात असं म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे पुस्तक छापणाऱ्याची जबाबदारी असते की आपण जे छापतोय ते योग्य करायला हवं. तर तसं म्हणजे ऋग्वेदातले मंत्र आपण चालूय, मंत्रांना महत्व आहे, रुचांना महत्व आहे, आणि साम हे रुचेवर आधारित असतात. आणि म्हणून छांदोग्योपनिषदामध्ये रुची अध्युढम साम असे सामवेदाची सामांची व्युत्पत्ती सांगितली. रुची अध्युढम म्हणजे साम हे आधी ऊढ म्हणजे बसवले त्याच्यावर आहे, रुचेवर आधारित रुचेवर आरूढ झालेलं असं हे साम असतं. बृहदारण्यकोपनिषदामध्ये मगाशी म्हटलं तसं साच अमश्च अशी फोड करून सांगितली. सा आणि अम ही विशेष त्याची निरुक्ती आहे. निरुक्ती म्हणजे त्याची व्युत्पत्ती. ती कशी, आणि हेच सामना सामत्वम, हेच त्या सामाचं मोठेपण आहे. ते म्हणजे कसं, सा आणि अम म्हणजे काय, गूढपणाने सांगितले. सरळ सरळ उपनिषदांमध्ये सरळ आपल्याला समजेल अशा भाषेत असलेलं नसतं काही गोष्टी, तर त्या शब्दांच्या मध्ये वाचावं लागतं. आणि मग ती म्हणून तर परंपरा म्हणतो आपण. आणि त्या परंपरेमध्ये म्हणजे कसं आहे, रुचेशी संबंध असो, जे दोन्हीही रुचा आणि हे जे साम आहे हे एकमेकांशी संबंध आहेत. मग असं एकजीव एकरूपता हे सांगण्यासाठी काय सांगावं, तर हे युगुल आहे.
असं सांगितलं. मग साच अमश्च म्हणजे रुचा ही स्त्री आहे आणि अम म्हणजे पुरुष आहे. असं हे आपण सुद्धा नटराज म्हणतो ते सुद्धा स्त्री पुरुष ऐक्य जे सांगितलं आणि त्यातून सगळं म्हणजे एकत्वाची भावना घेऊन तसं साच अमश्च याच्यातून हे सामवेद निर्माण झाला. काही वेळेला ही म्हणजे रुचा ही सामाची योनी मानलं गेलं, ते त्याच्यातून ते निर्माण झालं. म्हणजे मूळ असं स्थान, उगमस्थान, मूळ स्थान हा योनी शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून साच अमश्च असं म्हटलं. वेगवेगळ्या तऱ्हेने याच्या व्युत्पत्त्या सांगितल्या गेल्या. ते कशासाठी सांगितल्या, प्रत्येकाच्या शैलीने त्यांनी सांगितल्या, पण जेणेकरून रुचा म्हणजे ऋग्वेदातला मंत्र आणि हे साम यांचा संबंध घनिष्ठ आहे, एकत्रित आहे, हे अतूट संबंध आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न. असं हे सामवेद आहे, परस्पर दृढ संबंध असं म्हणाला. हेच निरुक्तामध्ये सांगितलंय. सामम संमितम रुचा. सामम संमितम रुचा म्हणजे रुचेचं संमित मा धातू आहे, त्याचा अर्थ मोजणे. आपण परिमाण म्हणतो ना, मोजणे या अर्थी. म्हणजे त्यांनी ते काय केलंय, सीमित केलंय. एकच रुचा म्हणजे साम हे रुचेने परिमित असतं, त्यांनी सीमित असतं. रुचा हे त्याचं मूळ आहे आणि त्याच्यातून ते साम बनवलं जातं अशी सांगितली. आणि रुचा सममेने रुचेच्या बरोबर जे असतं त्याला साम म्हणायचं. रुचा बरोबरच सामाचं प्रमाण असतं. थोडक्यात म्हणजे काय, साम हे रुचेपासून वेगळं नाही. रुचा हेच त्याचं मूळ आहे. कितीतरी तुम्हाला ऐकताना नंतर फार वेगवेगळं वाटेल, कारण ते शब्द रुचेमधले शब्द फोडलेले असतात. तुम्ही कधी सामगान ऐकले का? ऋग्वेदातले मंत्र ऐकलेले असतात, त्याचं पठण केलेलं आहे. पण सामवेदी जे आहेत आणि त्यांनी यज्ञामध्ये विशिष्ट, आता हल्ली आपण यज्ञ कुठे बघतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोमयाग जे असतात, त्या सोमयागामध्ये सोमाचं म्हणजे सोमरस तयार करत असताना, तो तयार झाल्यानंतर त्याची आहुती दिल्यानंतर एक प्रकारचं सगळ्या देवतांना संतुष्ट केलं त्या द्रव्याने, सोमाने, सोमरसाची आहुती देऊन. आणि नंतर मग त्यांची स्तुती करून ते जे गाणं असतं ते सामगान असतं. तर हे सोमयागांमध्ये असतं सामगान. त्यामध्ये तीच रुचा वेगवेगळ्या म्हणजे एकदा ऋग्वेदी जो असतो तो मंत्र म्हणतो विशिष्ट तऱ्हेने, ऋग्वेदाची जी पद्धत असेल त्या पद्धतीने. पण नंतर त्याचं जे गीती स्वरूपात गायन होतं हे सामवेद आहे. हे सामवेदाच्या नुसार होतं आणि ही ऋग्वेदावरच आधारित असते. वास्तविक ते शब्द आपल्याला वेगळे वाटतात. आता अग्नी हा शब्द आहे सांगा, पण सामामध्ये तो येताना कळलं, अग्नी शब्द आहे. पण ह्या वेगळ्या तज्ञता हे फार शास्त्रशुद्ध म्हटलेलं नाही त्यांना, परत ते त्याच्यात आळवणी असते. आणि ती करत असताना ऋग्वेदातले जसे असे ह्या स्वर दाखवला जातो ना, उदात्त अनुदात्त स्वरित हाताने आणि डोक्याने, ते म्हणत असताना ते ऋत्विज अशा तऱ्हेने मंत्र म्हणतात, यज्ञ न यज्ञ म यजंत देवा अशा तऱ्हेने. पण हा जो शब्द असेल हा वेगळ्या तऱ्हेने म्हटला जातो. पुढे सांगणार आहे आणखी कसं आहे. तर हे ते स्वर जेव्हा तर आळवायचं आहे का एकच दाखवतात. मग हा स्वर अशा तऱ्हेने तर्जनी आणि ही पेरं आपल्या बोटांची ह्या तऱ्हेने ते दाखवतात आणि तसा तो म्हणत राहतात. ते लांबवायचं असतं. म्हणजे एका तऱ्हेने तुम्हाला शास्त्रीय गायक जो असतो, शास्त्रीय गायन करणारा, तो जसा सा लांबवतो त्या तऱ्हेने हे सगळे सूर लांबवले जातात. आणि म्हणून सामवेद हे संगीताचं मूळ आहे असं मी म्हटलेलं आहे. पूर्ण नाही म्हणजे सारेगम नंतर जे स्वर आलेले त्या प्रकारात तशा स्वरूपात नाही, पण प्रथम स्वर, द्वितीय स्वर हे जे येतील त्याची कशी साम्य आहे ते पुढे बघूया. आत्ता आपण अजून साम या शब्दाची व्युत्पत्ती बघितली, साम कशी तयार होतात हे सांगणार आहे. तर वेगवेगळ्या सामवेदांमध्ये काय झालं, तर ऋग्वेदातल्या वेगवेगळ्या रुचांचं संकलन म्हणजे सामवेद.
मग सामवेदामध्ये एकंदर 1875 ऋचा आपल्याला दिसतात. ती साम म्हणायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ऋचा पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. त्यातल्या 1875 मधल्या 1504 1500च्या वरती ऋचा ह्या ऋग्वेदातल्या आहेत आणि बाकीच्या ह्या आत्ता उपलब्ध असलेल्या ऋग्वेदात नाहीयेत. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी संहिता अन्य संहितांमधून या ऋचा आलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. बऱ्याचशा ऋचा ऋग्वेदातल्या त्या साधारण आता ऋग्वेदाचं स्वरूप आपण बघितलं होतं. एकंदर 10 मंडलं आहेत ऋग्वेदातली. त्यातल्या 8व्या मंडलातलं 8वं मंडल हे मिश्र मंडल आहे आणि 9व्या मंडलातलं जे सोमविषयक आहे पवमान मंडल म्हणतात. तर त्या 2 मंडलातल्याच या ऋचा आहेत सगळ्या. आता ऋग्वेदामध्ये जे आहे अनेक ऋचांचं आपण त्याला सूक्त म्हटलं होतं ना, पण अशी विषयवारी एक एक सूक्त म्हणजे इंद्रदेवतेचं सूक्त, अग्निदेवतेचं सूक्त. मग त्या सूक्तामध्ये कधी कधी 12 ऋचा असतात, कधी 15 असतात, कधी मोठं असतं, कधी छोटं असतं. मग यातल्या विशिष्ट काही स्तुतीच्या असतील निवडक ऋचा घेतल्या. आता त्याच का घेतल्या याला उत्तर नाही आले देवाजीच्या मनात. कसं आहे ते, ज्या कोणी ती साम निर्माण केली त्यावेळेला त्याला त्या त्या यज्ञासाठी किंवा त्या देवतेसाठी जे उत्कृष्ट वाटलं असेल ते त्यांनी घेतलंय. आता मी असं वाटतं बिटणं म्हटलं तर मग ते पुरुषाचा गुणधर्म होईल आणि मग काही म्हणताय की वेद हे अपौरुषेय आहे. मग वाटलं काय, म्हणजे दोन्ही माझ्याच बोलण्यामध्ये परस्पर विरोध आहे असं होतंय. पण काहीतरी मानावं लागतं ना. मग ती कशी तयार झाली हे आपल्याला सांगता येणार नाही. मानवी बुद्धीला काय आपल्याला झेपेल तसं आपण बोलणार, तसं स्पष्टीकरण करणार. त्यानुसार हे मी सांगते. तर 8व्या आणि बऱ्याचशा ह्या ज्या ऋचा आहेत या गायत्री छंदातल्या आहेत. गायत्री छंद तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध छंद आहे तो गायत्री मंत्र हा त्या छंदातला आहे म्हणून त्याला गायत्री मंत्र म्हणतात. हा सगळ्यांना माहिती असतो म्हणून तो सांगते. म्हणजे ते काय आहे खरं, 3 पद असतात. 8 प्रत्येक पदात 8 अक्षर आणि अशी 3 पद. अष्टाक्षरा त्रिपदा गायत्री आणि अष्टाक्षरा चतुष्पद झालं की तो अनुष्ठुप छंद होतो, की जो नंतर बरेच आपले सगळी स्तोत्र जी आहेत हे अनुष्ठुप छंदातली आहेत. रामरक्षा जी आहे ह्या अनुष्ठुप छंदातली आहे. सर्व स्तोत्र साधारणपणे अनुष्ठुप छंदात असतात. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये 8-8 अक्षर. तरी अष्टाक्षरा त्रिपदाने हा गायत्री छंद हा प्रसिद्ध आणि त्याला त्या गायत्री सूर्य मंत्रामुळे त्याला आणि मांगल्य प्राप्त झाले. तर ह्या ऋचा आहेत आणि काही प्रगाथ छंदात आहेत. आता हा प्रगाथ छंद म्हणजे काय, तर प्रगाथ छंद हा गायत्री आणि जगती हे जे 2 वेदातले छंद आहेत त्या 2 छंदांचं, जगती हा मोठा छंद आहे आणि गायत्री हा 3 पदाचा, तर त्याचे मिश्रण असलेला असा हा छंद आहे हा प्रगाथ. आणि काही वेळेला मूळ ऋचेमध्ये मगाशी मी म्हणून दाखवलं तुम्हाला, जाणून बुजून फरक केलेला दिसतो. त्यामुळे ते काय दिसतं, एका शब्दाचं तुम्हाला सांगितलं अग्निशब्द कसा आहे, असा वेगवेगळ्या सामांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने तो सांगितला गेलाय. मग याचं स्पष्टीकरण काय करायचं बाबा. हे स्पष्टीकरण आपण असं म्हणतो, आपल्याकडे जशी गायकीतली घराणी आहेत ना सगळ्या निरनिराळी शास्त्रीय गायनाची, तशीच ही सामवेदाच्या गाण्यांची घराणी आहे एका अर्थाने असं म्हणूया. मग वेगवेगळी अनेक तऱ्हेने ते म्हणू शकतात. मग ते त्या गायकांनी त्या वेळेला जे ज्या प्रकाराने तो रांगवलाय, तो वाढवलाय, त्यानुसार ते तयार झाली, ती साम तयार झाली आणि नंतर त्या शिष्यांनी अशा प्रकारे म्हटली. तर हे साम म्हणून सहस्रवर्धमान सामवेद असं पतंजलीने सांगून ठेवलेले. वेदाचा विस्तार वेदवाङ्मयाचा किती आहे हे सांगताना त्यांनी व्याकरण महाभाष्यामध्ये एक एक ग्रंथ सांगितले. शब्द तुम्हाला कुठे कुठे सापडतात. अरे वेदवाङ्मय बघा, मग कसं आहे, तर एक हे ऋग्वेद म्हणलं तर त्याच्या 21 शाखा आहेत, अमुक आहे ब्राह्मण, नंतर त्याच्यामध्ये सहस्रवर्धमान म्हणजे वाट, हजारो वाट आहेत. म्हणजे सामवेदाच्या हजारो शाखा आहेत असं म्हटलं. तिथे तो उल्लेख आहे इसवी सन पूर्व एक पहिलं दुसरं शतक आहे त्याच्या आसपास हा उल्लेख आलाय. म्हणजे तेवढ्या शाखा होत्या. त्याच्यापैकी वाङ्मयांमध्ये 13 शाखांचा उल्लेख आपल्याला दिसतो सामवेदाच्या. आणि
आणि नंतर जेव्हा हे ऋषी तर्पण येतात, त्या ऋषी तर्पणांमध्ये 13 नावं आहेत, जी नावं त्या सामवेदाच्या शाखेची. मी त्या 13 शाखा होत्या, त्याच्यापैकी आता 9 शाखा उपलब्ध आहेत. 9 पैकी सध्या फक्त 3 शाखा उपलब्ध आहेत. इतकं वेदवाङ्मय हळूहळू पुढे सांगणार ते कसं आहे ते. त्याच्यापैकी म्हणजे कौथुम, राणायनीय आणि जैमिनी असे 3 शाखा उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी कौथुम जी आहे ती गुजरातात दिसते, राणायनीय शाखा महाराष्ट्रात आहे आणि जैमिनी शाखा ही केरळमध्ये, दक्षिण प्रांतामध्ये केरळच्या आहे. आणि त्या शाखेची पूर्ण ग्रंथ वाङ्मय उपलब्ध आहे त्या शाखेचं. तर असा हा सामवेद. काय करण्याचं महत्व आहे तुम्हाला सगळ्यांना? सामवेद म्हटल्याबरोबर भगवद्गीतेतल्या विभूती योग 9व्या अध्यायातला 42वा श्लोक, वेदानां सामवेदोऽस्मि, हे आठवेल. वेदांमध्ये मी सामवेद, ऋग्वेद हा आद्यग्रंथ आहे, तरी वेदानां ऋग्वेदोऽस्मि नाही म्हटलं श्रीकृष्णाने, सामवेदोऽस्मि म्हटले. का बरं? कारण गाणं हे प्रिय असतं. संगीत हे सरळ गद्यापेक्षा पद्य आणि ते गाऊन म्हटलं तर ते जास्त आवडतं, म्हणून वेदानां सांगते आहे ते ऋग्वेदावरच आधारित आहे. पण वेदानां सामवेदोऽस्मि असं त्याचं महत्व सांगितलंय. छांदोग्योपनिषदामध्ये बृहदेवतेत सांगितलेलं आहे, सामान्यो वेत्ति स वेद तत्वम. जो साम जाणतो तोच तत्व जाणतो, तोच काय होतो? तत्वज्ञ होतो. त्याला या सगळ्या जगाचं तत्व समजतं. कारण साम कशावर आधारित आहे? ऋग्वेदावर आधारित आहे, ऋचावर आधारित आहे. आणि त्या ऋच म्हणजे सामाचं मूळ जो जाणतो ते जगाचं मूळ जाणतो. इतकं त्यातलं सत्य आहे. ते देवतेने एका अर्थाने ओंकार हे सामवेदाचं सार आहे असं म्हटलं जातं. प्रणवाचं जे महात्म्य आलं ना, हे सामवेदातून आलं. त्या प्रणवाला उद्गीत असा शब्द आहे, जो पुढे नंतर संस्कृत वाङ्मयात झालाय. हे उद्गीत हे ते सामगायन करत असताना तो वापरला गेला. म्हणजे ओंकाराचा एक भाग आणि त्याचं गायन हे उद्गीत गायन असं आहे. तर हा जो हे ओंकार सामवेदाचं सार आहे असं छांदोग्योपनिषदात म्हटलंय. ऋग्वेदा आणि अथर्ववेदातही सामवेदाची प्रशस्ती आहे. ऋग्वेदामध्ये एका मंत्रात सांगितलंय, यो जागार तमु सामानियंती. यो जागार, जागार म्हणजे आपल्या जागरण शब्द माहितीये ना, म्हणजे जो जागृत आहे, जागरूक आहे, त्याच्याकडेच साम येतात. म्हणजे दृष्टांचा विस्तार कसा करावा या बाबतीत जो जागृत आहे, कोणत्या देवतेचं केव्हा कसं स्तवन करावं, किती कुठला स्वर लागवावा हे ज्याला कळतं त्याच्याकडे ती साम आपोआप येतात. कुठल्या तरी संदर्भाने हे वर्णन ऋग्वेदामध्येच आलेलं आहे. 5व्या मंडलामध्ये एका काही विशिष्ट संदर्भामध्ये ते सांगितले. अथर्ववेदातही एक सूक्त आहे, त्याच्यामध्ये परब्रह्माला उच्चिष्ठ असं म्हटले आणि या उच्चिष्ठापासून सामवेदाचा प्रादुर्भाव झाला असं म्हटलंय. आता हे कसं? उच्चिष्ठ म्हणजे काय? उच्चिष्ट हे तत्व सांगितलं, म्हणजे जे रुचेमध्ये आहे त्याचीच पुनरावृत्ती झाली म्हणून ते उच्चिष्ट झालं. एकदा त्याचं योजना केली गेली आहे आणि पुन्हा ते वापरलं म्हणून ते तत्व तेच परत परत वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतं. म्हणजे ह्याच हे ब्रह्मच, एकच ब्रह्म वेगवेगळ्या ठिकाणी येतं. ते वृक्षात असतं, ते इकडे असतं, त्या स्वरूपात वेगवेगळं आहे. हे म्हणजे काय झालं? तत्व एक आहे आणि ही सगळी उच्चिष्ट झाली त्याची, असं वर्णन त्या अथर्ववेदात येतं. या अर्थाने तो शब्द आलेला आहे. म्हणजे पुन्हा ते वापरणं. एकदा आपण खाल्लं आणि ते घेतलं की इतका साधा व्यवहारातला अर्थ आहे ना, त्याला उष्ट म्हणतो. मग हे काय आहे? तेच ब्रह्म पुन्हा पुन्हा प्रादुर्भूत होते ना, म्हणजेच ते काय झालं? उच्चिष्ट झालं. प्रथम एक तत्व होतं आणि नंतर ते सगळ्या स्वरूपांमध्ये आलं आणि अशा तऱ्हेने तर मग आपल्याला वाटेल की हा काय शब्द आहे, पण त्याचं तत्व समजून घ्या. अर्थदृष्ट्या तो शब्द कसा आहे हे लक्षात आलं की मग त्यातलं सौंदर्य कळतं आणि मग तो शब्द आपल्याला चांगला, मी नेहमीच हे सांगत असते, आनंद देतो. कारण मी शब्दशास्त्राचे अभ्यासक आहे. संस्कृत जरी म्हटलं तरी त्यातला व्याकरण आणि व्याकरण म्हणजे काय? प्रकृती आणि प्रत्यय त्याची फोड करणं असेच ते. त्याच्यातनं तो कसा तो अर्थ निघतोय, म्हणजे ह्या शब्दाचा हा अर्थ हे कसं काय सांगतो आपण?
हा ईश्वरी संकेत असं म्हटलं जातं, पण ठीक आहे. पण हे त्यातनं चाणाक्षपणा दिसतो आपल्या ऋषींचा, पूर्वजांचा, की कसे शब्द तयार झाले. कोणत्याही भाषेत हे आहे, आपलंच असं नाही, सगळ्या भाषांमधलं. पण त्यातल्या त्यात ही जी भाषा ही आपल्याला जवळची आहे, म्हणून आपण कदाचित असं आपण म्हणू शकतो की ते शब्द आणि अर्थ हे एकमेकांशी जोडलेले आहेत, निगडीत आहेत. वाक्यप्रयोगात भरतृ आणि त्याला छान तत्वज्ञानातच कोंडण घालून सांगितलेलंच आहे की हे मुळी काय आहे. जसं पार्वती आणि परमेश्वर एकत्र असतात, तसे हे शब्द आणि अर्थ एकत्रित झालेले आहेत, ते वेगळे सांगता येणार तुम्हाला. कारण शब्द उच्चारल्याबरोबर तो अर्थ तुमच्यासमोर येतोच, असं येतच नाही. अशी कोणतीच वस्तू नसते, जी वस्तू असते त्यासाठी शब्द असतो, शब्द असेल तर त्याला अर्थ असतोच. निरर्थक शब्द नाही, हे मोठं सिद्धांत आहे भाषाशास्त्राचा. आपण म्हणतो त्याचं कारण आपल्याला तो संबंध टाळता येत नाही, तो जाणता येत नाही, म्हणून आपण काही शब्दांना निरर्थक ठरवतो. जाऊ दे, विषय किचकट आहे, म्हणून मी मध्ये मध्ये याचं जरा काहीतरी सांगते. कारण यजुर्वेद काय आणि सामवेद काय हे जरा क्लिष्ट आहे. त्याचं वापर हा यज्ञासाठी आहे आणि त्यातल्या विशिष्ट गोष्टींसाठी केलेला असल्यामुळे क्लिष्टता त्याच्यात आहे. तर सामवेदाचं महत्त्व अशा प्रकारे सांगितलेले आहे. विशिष्ट सामांची नावं सुद्धा वैदिक साहित्यात आढळतात. त्याच्यापैकी बरीच नावं येतात, पण आपल्याला गायत्र, रैवत, वैरूप ही नावं कुठे कुठेतरी ऐकल्यासारखी वाटतात. रथंतर साम हेही शब्द बऱ्याच ठिकाणी विशेषतः उपनिषदांमध्ये येतो. रथंत्र म्हणजे वैराज्य हा शब्द येतो, हे सामांचाच एक प्रकार आहे. वैखानस ऋषींचं नाव आपण ऐकलंय, पण ते कसं आहे, एक सामाचं नाव आहे आणि त्याच्यावरून तो वैखानस हे नाव आलंय. अभिवर्त ही नावं यजुर्वेदात दिसतात, तर ऐतरेय ब्राह्मणामध्ये रौरव, नौधस, अग्निष्टोमीय ही नावं येतात. अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळी साम त्यांच्या नावांसकट वैदिक वाङ्मयामध्ये रूढ आहेत. आता यज्ञसंस्थाच आपल्याला अपरिचित आहे, त्याच्यातनं सोमयाग हे तर फारच कमी होतात, आणि त्याच्यातनं मग सामवेदी आणि सामगायन करणारे लोक ही तुरळक स्वरूपात असतात. तेव्हा ते जे आहेत त्यांना बंधन आहे. सामगान असं इथे बसून सामगान नाही करायचं, निषिद्ध मानलं गेलेले. तर परंपरेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जिथे ऋग्वेदाचा अभ्यास होत असेल तिथे जर लांबून जरी सामाचे स्वर ऐकू आले तरी ताबडतोब अध्ययन थांबवावं, असा दंडक घालून दिलाय. म्हणजे कुठेतरी काहीतरी किती पवित्र म्हटलं काय म्हटलं तरी ह्या सामांचं स्थान जे आहे हे कुठे आहे, त्या यज्ञात त्या त्या ठिकाणी आहे, तेव्हाच त्याला महत्व आहे, अन्यत्र म्हणायचं नाही. मला म्हणून पुन्हा थोडंसं बाहेरचं उदाहरण देते. श्रीधर फडके नेहमी सांगतात गीत रामायण असं ह्याच्यावर नाही का, ती श्रद्धा आहे. ती कुठून आली? गीत रामायणाचा स्वतंत्र कार्यक्रम असेल तेव्हाच गीत रामायणाचं गीत गातात, अन्यत्र इतर कार्यक्रमांमध्ये ते कधीही गीत रामायणातलं गीत गात नाही, आणि ते सांगतात. हा जसा नियम म्हणजे त्यांनी का घातलाय, कारण ती श्रद्धा आहे ना. तसंच या सामवेदाचं आहे, सामगानं अशी कुणीही सतत करत नाही, म्हणून आपल्याला ती माहिती नाही ती कशी असतात, ती काय आहे. मग त्याचं पठण असेल किंवा काही विशिष्ट संकल्प करून केलं तरच हे सामवेदी सामगानाला तयार होतात, अन्यथा नाही. ऋग्वेदाचे मंत्र सतत असतात, कारण कुठेतरी मंत्रपाठ आहे आपला, तर सामवेदाला तसंच नाही. आता सामवेद हा हे सांगते कशासाठी, तर यज्ञार्थम ही वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ता असं एक विधान आहे. म्हणजे यज्ञासाठीच वेदांची निर्मिती झाली आहे, असं नंतर यज्ञसंस्थेचा विकास जेव्हा होत होता तेव्हा अशी ही दृढ श्रद्धा बाळगली गेली आणि ते सांगितलं यज्ञासाठीच तयार झाली आहे, ही वैदिकांची धारणा आहे. मग त्यामध्ये म्हणून सामवेद हा नेहमीच यज्ञाच्या संदर्भात असतो. मग ते आता यज्ञात वेगवेगळे विधी करायचे तुम्हाला सांगितले, मी सतत सांगत असते. वेगवेगळे ऋत्विज असतात. ऋग्वेदाचे मंत्र म्हणणारा जो असतो त्याचं नाव वेगळं आहे. नंतर यजुर्वेदानुसार क्रिया करणारा त्याला अध्वर्यू म्हणतात, आणि सामवेद गाणारा जो असतो तो 4 ऋत्विजांचा एक गट असतो. हे सगळे ऋत्विज असतात, त्या 4 ऋत्विजांचा एक गट, त्यातला मुख्य जो आहे प्रधान तो उद्गाता, त्याचं नाव असतं उद्गातृ. हा मूळ शब्द उद्गाता, उद म्हणजे उच्च रवात गाणारा, उच्च पट्टीत ते देवापर्यंत
ऐकू गेलं पाहिजे ना, म्हणून ते सगळं मोठ्या स्वरात ते साम गाणारा तो उद्गाता. उद्गाता, प्रस्तोता आणि प्रतिहर्ता आणि सभासद असे हे चार लोक असतात. या 4 जणांनी कुठला भाग कुणी म्हणायचा हे ठरलेले आहे. रुचेपासून साम तयार होत असताना शाब्दिक परिवर्तन काही करायची असतात. ती 6 प्रकारची असतात. त्याची विशिष्ट नावं आहेत. एक म्हणजे विकार. हे पहिलं विकार म्हणजे शब्दात बदल करायचा. म्हणजे अग्ने असा शब्द असेल, अग्ने हे संबोधन आहे अग्नीचं, तर त्या अग्नेच्या ऐवजी अच्या ऐवजी ओ हा करायचा, हा स्वर घ्यायचा, म्हणजे तो विकार झाला, बदलला ना, तर तो विकार आला. विश्लेषण म्हणजे एकाच पदाचं पृथक्करण करायचं, वेगवेगळे फोडून सांगायचं ते. म्हणजे आता मी ये हा शब्द असेल तर मी ये हा शब्द सरळ नाही म्हणायचा, वो ये तो या ही. आता हा तो सुद्धा लांबवायचा, काही वेळेला तो लहान करायचा, लांबवायचा, मोठा करायचा, वोच्या ऐवजी वो असं म्हणायचं. हे सगळे म्हणजे ते वो केले की तो विकार झाला, वो म्हटलं की ते विश्लेषण झालं, वाढवलं. विकर्षण म्हणजे दीर्घकाळपर्यंत ओढून घ्यायचा, कर्षण म्हणजे लांबवायचा, म्हणजे वो हा लांबवायचा. अशा तऱ्हेने हे उच्चारण, म्हणजे ये अक्षर म्हणायचं असेल तर ते या म्हणजे याच्या दोन्ही आलं, विकर्षण आलं, विश्लेषण आलं आणि फोडपण आली. विकार. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा, पुनरावृत्ती म्हणतोच ना आपण, पुन्हा आवृत्ती ते अभ्यास. म्हणजे ते तोच परत परत म्हणायचा, म्हणजे त्यातलं अग्ने 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 परत म्हणायचं, हा झाला अभ्यास. विराम म्हणजे थांबणं. आपण गाण्यात ज्याला यती म्हणतो ना, एखाद्या ठिकाणी स्वराची थांबवायचं, तो यती. यती विराम. आणि स्तोभ. आता हा स्तोभ शब्द महत्वाचा आहे, त्याच्यावरून भाषेमध्येही स्तोम आणि स्तोभ हे दोन्ही शब्द रूढ झालेले आहेत. एखाद्याचं फारच स्तोम मानलं म्हणजे काय, निरंतर गोष्टी त्याच्यामध्ये आल्या बऱ्या. मग एक आता अग्नी शब्द आहे, त्या अग्नी शब्द म्हणताना मी बऱ्याच कितीतरी मध्ये मध्ये घातले ना सगळे, याला म्हणायचं हे स्तोम होते. तो वाढवलं, ते अपकर्षण केलं, त्याच्याच मध्ये हुम हाम हे सगळे शब्द घातले की तो झाला स्तोम. मग हे म्हणजे रुच्या आऊ गाणं हे कसं, याचा अर्थात गाण्याला अनुकूल असे सगळे ते स्वर घालायचे. म्हणजे गायक जसा तराणा म्हणतो की नाही, ते तराणा म्हणत असताना त्या सुराच्या मध्ये मध्ये जे काही शब्द घालतो त्यांना अर्थ नसतो, पण ते गाण्याच्या लईमध्ये सुरात तसे हे घालतात आणि याच्याच मध्ये मग ओंकार येतो, तो स्वर. आणि अशानुसार सामगानाची आणि त्या म्हणजे सामगान करताना रुचांची आवृत्ती केली जाते, त्याला स्तोम म्हणायचं. आणि हे म्हणजे स्तोम वाजवणं म्हणतो ना, ते त्या त्या रुचा पुन्हा 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 ते तशा प्रकारे लांबवत, तोडत फोडत, मध्ये काहीतरी घालत असं वाढवलं की काय म्हणतो मग आपण त्याला, एखादी एवढीशी गोष्ट असते आणि उगीच स्तोम वाजवले तुम्ही, तर हे स्तोम हा सामाचा प्रकार आहे. आणि तर त्याचा विस्तार करणं हे हा त्यातला अर्थ आहे, हे तत्व आहे. म्हणजे 3 रुचांवर साम साधारण असतं. मूळ 3 रुचा आणि त्या 3 रुचा खूप वाढवत जायचं आणि त्या लांबवत लांबवत जायचं, त्याच्या आवृत्ती करतात. आणि ही मग स्तोमांची संख्या ही 9 प्रकारात सांगितली आहे. मग ते कसं असतं, त्रिवृत सोम. त्रिवृत सोम म्हणजे 3 वेळा ते परत 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 घ्यायचं, म्हणायचं. पंचविंश, षड्विंश, सप्तदश, एकविंश अशा प्रकारे ही सगळी, एकविंश म्हणजे 21, पंचदश म्हणजे 15, म्हणजे त्या परत परत त्या रुचा अशा आळवायच्या आणि त्यानुसार ते साम तयार होतं. म्हणजे असतं एवढंसं ते वाढवायचं एवढं, जसं 4 ओळींचं चीज असते आणि तो गायक परत 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 निरनिराळ्या तानात द्रुत विलंबित विलंबित असं घेत घेत तास 1.5 तास आळवत राहतो ना, साधं पहिल्यांदा म्हणणार मग आलाप करणार, ह्या सगळ्या तसेच हे साम आहे. म्हणजे अशा प्रकारे. आणि हे जे काय सामगान करत असतात त्यावेळेला 1 ते 7 संख्या, आता हे 7 सूर कुठे आले संगीताचे आपले, ते इथे आहेत. 1 ते 7 संगीतांच्या स्वरांचा निर्देश केला येतो. सामांमध्ये प्रायः 5च स्वर असतात.
क्वचित काही साम 6 स्वरांची आहेत. 7 स्वरांची साम अगदी विरळ आहेत, फारच कमी आहेत. 7 स्वरांचा बासरीच्या स्वरांशी संबंध कसा आहे दाखवता येतो आपल्याला. तर सामातलं पहिला स्वर, प्रथम स्वर म्हणजे बासरीतला मध्यम येतो. सामातला दुसरा स्वर म्हणजे बासरीतला गांधार, तिसरा स्वर म्हणजे रे वृषभ, चतुर्थ स्वर म्हणजे षड्ज, पंचम स्वर म्हणजे निषाद आणि षष्ठ धैवत आणि सप्तम स्वर म्हणजे पंचम म्हणजे प. हे असे बासरीतले जे स्वर ओळीनी भोकं जे असतात ना, ती त्या त्या ठिकाणचे ते प्रथम द्वितीय म्हणजे ते जे येतात ते आपल्याला नंतर मग त्याचा सारे गम प ध नि असे हे जे 7 क्रमाने आले ते बासरीत तशा तऱ्हेने नसतात ती भोकं, ती वेगवेगळी असतात. ही सामवेदातल्या म्हणजे पहिली वेणू, कृष्णाचा जो बासरी वेणू नंतरची वाद्य ही खूप नंतरची. पहिली सामवेदातलं जे हे संगीत आले त्यानुसार हे स्वर सांगितले गेले. साम तयार केले की त्याचे पुन्हा 5 अवयव असतात. प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, उपद्रव आणि निधन म्हणजे शेवटचा. प्रस्ताव म्हणजे काय, मंत्राचा प्रारंभीचा भाग. सुरुवात एकदम नाही रुच्याला सुरुवात करायची साम तयार होताना. तर पहिल्यांदा काहीतरी आलाप घेतला पाहिजे ना, तशा अर्थाने हुम असा उच्चार करून म्हणजे हुम याने प्रारंभ असतो. हा झाला प्रस्ताव. आणि हे कोण गातं, मध्यम लयीमध्ये प्रस्तोता हे गातो. नंतर दुसरा जो त्या सामाचा अवयव आहे तो म्हणजे उद्गीत, हा मुख्य भाग आहे. हे त्यामध्ये ओंकाराचं उच्चारण असतं आणि तो उच्च स्वरात गायचा, हा म्हणून तो उद्गाता. प्रमुख जो असतो ना काही त्या उद्गात्याने हे गायचं. नंतरचा प्रतिहार हा भाग म्हणजे 2 पदांना जोडणारा भाग आहे. त्याच्यामध्येही प्रारंभी यांच्या शेवटी ओंकार असतो. आधीच्या याच्यात प्रारंभी ओंकार असतो, आता शेवटी ओंकार आणि प्रतिहर्ता याचं गायन करतो. नंतरचा उपद्रव हा पुन्हा उद्गाता गातो. गायक सुद्धा आपण बघतो काही मुख्य असतो तो गायक गातो आणि साथीचा मागचा जो असतो त्याला काही सपोर्टिंग म्हणून गायला सांगतात ना, तशा प्रकारचे हे त्याचे साथीदार असतात. आणि शेवटचा जो आहे निधन, मंत्राच्या अंतिम 2 पदांचा अंश आणि मग परत ओंकार, हे सगळ्यांनी त्या 4ही सभासदांनी मिळून गायचं असतं. अशा प्रकारे ते सामगान असतं. आणि मग त्याचे स्तोम म्हणजे पुन्हा 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 याची आवर्तनं घ्यायची, त्याला म्हणायचं स्तोम, हे साम. आणि अशी ही साम सामवेदामध्ये तयार झालेली असतात. तर सामवेदाचा भाग म्हणजे सामवेदाचे एकत्र 2 प्रकार. एक म्हणजे पहिला जो आहे ते अर्चिका आणि नंतर उत्तरार्चिका. म्हणजे पहिला भाग हा अर्चिका आणि नंतर उत्तरार्चिका. अर्चिका म्हणजे ऋचा यापासूनच तयार झाले, ऋचांची मांडणी म्हणजे अर्चिका. आणि हे कसं असतं तर छंद आणि देवतांप्रमाणे त्या एक एक ऋचा ज्या एकत्र केल्या आहेत त्या कशा, तर सुरुवातीच्या अर्चिका या अग्निदेवतेच्या आहेत. नंतरच्या आणि प्रत्येक ऋचा म्हणजे आपण बघितलं होतं 3 ऋचा कमीत कमी त्याचे एक साम आहे. मग अशा प्रकारे 10 साम त्यांचं एक दशक तयार केले. हे सामवेदातलं, आता हे सामवेदाचं स्वरूप आहे. साम कशी तयार झाली ते आपण बघितलं, गाताना कसं आहे ते बघितलं. आता सामवेदामध्ये या सामांचा कसा उल्लेख आला तर 2 भागात आहे, एक पूर्वार्चिका आणि उत्तरार्चिका म्हणजे 2 खंड. अर्चिका म्हणजे आणि त्याचे सुद्धा आता प्रपाठक म्हणजे अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये साधारणपणे दशक म्हणजे 10 ऋचांचा एक समूह असा एकत्र केलेला आहे. आणि ही जी म्हणजे पूर्वार्चिकाचे 6 प्रपाठक म्हणजे 6 अध्याय आहेत. प्रत्येक प्रपाठकाचे 2 खंड, प्रत्येक खंडात एक दशती. दशती म्हणजे 10 ऋचा. 10 ऋचा असतात. आता 10 म्हणजे प्रत्येक वेळेला 10 असतातच असं नाही, काही कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहेत, पण सर्वसाधारणपणे 10. आता दशतीच्या मंत्रांचे छंद आणि एक देवता आणि एक छंद या प्रकारात वर्गीकरण आहे. म्हणजे कसं तर पहिलं प्रपाठक जे आहे हे याला आग्नेय पर्व असं म्हणतात. नंतर 2 ते 4 या प्रपाठकांमध्ये इंद्रदेवता विषयक ऋचांचं संकलन आहे म्हणून त्याला ऐंद्र पर्व असं म्हणतात. 5वं प्रपाठक जे आहे हे सोमदेवतेचं आहे.
त्यातले बरेचसे मंत्र जे आहेत हे 9व्या मंडलातले आहेत, म्हणून त्याला पवमान प्रपाठक असं आहे. हे म्हणजे सोमाचं आहे. यामध्ये निरनिराळ्या म्हणजे सोमविषयक ऋचांचं संकलन आहे. आणि 6व्या प्रपाठकाला आरण्यक हे नाव आहे. शेवटचं पहिल्या पूर्वार्चिकेतलं 6वं प्रपाठक जे आहे ते आरण्यक. आता आरण्यक म्हणजे काय, तर पहिली जी आहे, पहिली 5 प्रपाठक आहेत ही म्हणजे त्या पुन्हा आता गाण्याच्या दृष्टीने त्यांचे 2 भाग आहेत. एक ग्रामगेय आणि दुसरं आरण्यगेय. म्हणजे काही साम आहेत ही गावात समूहामध्ये म्हणायची असतात. आपला समूह जमलाय, यज्ञ चाललाय आणि तिथे साम गाणं केलं तर हरकत नाही. पण काही साम जी आहेत ही आरण्यात म्हणायची आहेत, ती इतर म्हणजे गावात म्हणायची नाही, म्हणून ती आरण्य गाणं असं आहे. आणि ते 6वं प्रपाठक आहे. या 6व्या प्रपाठकाच्या शेवटी 10 ऋचा आहेत महानामनी. असं एकंदर 650 ऋचा या पूर्वार्चिकात आहेत. उत्तरार्चिकामध्ये मोठं आहे ते जरा, याच्यात 9 प्रपाठक आहेत. त्यातली पहिली 5 प्रपाठकातले 2 खंड आहेत आणि शेवटच्या 4 प्रपाठकांमध्ये 3-3 खंड आहेत. मला माहिती आहे हे सगळं किचकट आहे जरा, पण ते सामवेदाचं स्वरूप सांगते. म्हणजे प्रपाठक शब्द म्हणजे काय आहे, तर प्रपाठक ह्याचा अर्थ अध्याय. सामवेदाचे 2 खंड तुम्ही म्हणा, 2 भाग, आणि त्या पहिला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. त्या उत्तरार्ध पूर्वार्धाच्या म्हणजे अर्चिका हा शब्द आला कारण ते ऋचांचा आहे म्हणून. मग पहिल्या ऋचा त्या एकंदर 6 अध्यायात आहेत. पूर्वार्ध हा 6 अध्यायाचा आणि उत्तरार्ध हा 9 अध्यायाचा. या अध्यायात सुद्धा पुन्हा छोटे छोटे उपाध्याय आहेत. त्या उपाध्यायाला आपण खंड असं म्हटलं ना, ते वेगवेगळे खंड आहेत, ते भाग काढले. हे आता शाखा बघायला गेलं तर सांगितलं मगाशी 3 शाखा सध्या उपलब्ध आहेत, कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय. आता जेव्हा एखादी शाखा उपलब्ध आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ त्याची संहिता असते, त्याचा ब्राह्मण ग्रंथ असतो, त्याचं आरण्यक असतं आणि उपनिषद सुद्धा आहे, वैदिक वाङ्मय. आणि शिवाय पुन्हा हे सगळा वेद यज्ञावर असल्यामुळे यज्ञाचे जे प्रमुख ग्रंथ आहेत ते कोणते आहेत, श्रौत सूत्र आणि गृहीत सूत्र. हे 2 ग्रंथ आहेत. श्रौत सूत्र म्हणजे ती सूत्र स्वरूपात आहेत, यज्ञविधी सांगणारे जे ग्रंथ आहेत सूत्र स्वरूपात आलेले होते त्या शाखांचे. तर हे दोन्ही ग्रंथ यज्ञासाठी फार महत्त्वाचे असतात, श्रौत आणि गृह्य. हेही याचे उपलब्ध आहेत, त्या शाखा पण अस्तित्वात आहेत असं म्हणतो. अन्यथा कुठेतरी कोणाचा तरी फक्त एखादाच ग्रंथ उपलब्ध असतो. तर जैमिनीय शाखेचं आपल्याला सर्व ग्रंथ म्हणजे सामवेदाचं ब्राह्मण बघायला गेलं तर तांड्य महाब्राह्मण हे सर्वात प्राचीन ब्राह्मण आहे. नावातच ते महाब्राह्मण आहे असं दिसतं मोठे आकाराने. याशिवाय जैमिनीय, वंश, मंत्र ब्राह्मण, सामविधान, पंचविंश अशीही अनेक ब्राह्मण ग्रंथ सामवेदाचे उपलब्ध आहेत. सामवेदाचं उपनिषद बघायला गेलं तर छांदोग्य, केन, जैमिनीय आणि तलवकार ही प्रसिद्ध उपनिषद ही सामवेदाची उपनिषद आहेत. केन तुम्ही म्हणता ना, त्यातलं केन आणि छांदोग्य आणि तलवकार हे छोटंच असलं तरी त्याच्यात तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते मोठं आहे. अशी आणि जैमिनीय उपनिषद, जैमिनीय ब्राह्मणही आहे, जैमिनीय उपनिषद आहे. अशा प्रकारे या सामवेदाचं स्वरूप आपण अत्यंत थोडक्यात पाहिलेलं आहे. म्हणजे जास्त सामवेद फार मला असा गाऊन वगैरे फार सांगता येणार नाही, मी त्यातल्या त्यात थोडासा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते गात असताना बऱ्याचदा ऋग्वेद, आता हे सुद्धा 3 शाखा वेगवेगळ्या कशा, तर जे विस्तार केले गेले किंवा फोड केली गेली ही वेगवेगळ्या तऱ्हेने त्या शाखांमध्ये दिसेल आणि म्हणून तो फरक झाला. त्याच्यात सुद्धा कौथुम आणि राणायनीय ही आता 2 शाखा आहेत. त्यातल्या शाखांचे जे संहिता ग्रंथ आहेत हे समान आहेत. काही ठिकाणीच म्हणजे इकडे ह्याचं उच्चारण दीर्घ होतं, तिथे इकडे ह्रस्व होत असेल किंवा एखादा प्रसंग खूप लांबवला, असा एवढाच फरक आहे. पण जैमिनीय शाखेमध्ये मात्र जास्त फरक आपल्याला दिसतो. प्रांतांप्रमाणे सुद्धा आपल्याला रचना लक्षात येईल. जसं लांब जाईल तसं ते शाखा वाढल्या म्हणजे त्यांची उच्चारण पद्धती वेगवेगळ्या झाल्या, म्हणून हा फरक आलेला आहे. काही ऋचा वेगळ्याही या जैमिनीय शाखेमध्ये आपल्याला दिसतात. पण जैमिनीय शाखेचं ब्राह्मण उपनिषद हे जास्त उपलब्ध आहे.
म्हणजे सहस्रपद्म असा सांगितलेला जो उल्लेख एवढा शाखा विस्तार त्याच्यातनं आपल्याला सध्या फक्त 3 शाखा उपलब्ध आहेत. म्हणजे सामवेद हा किती समृद्ध होता, कारण ती शेवटी गायकी आहे ना प्रत्येक. आता सुद्धा आपण बघतो गायनाच्या इतकी घराणी आहे शास्त्रीय गायनाची सुद्धा, पण ती जर पुढे शिष्यांनी चालवली, पुढे नेली, वाढवली तरच ती टिकतात ना. नाहीतर बरीच घराणी हळूहळू पुढे मिळालं नाही तर लुप्त होतात. तसंच काहीसं सामवेदाचं झालेलं आहे. त्या प्रसंगांमधनं काही गोष्टींमधनं तसे आता तुरळक सामवेदी अथर्ववेदाच्या बाबतीत हीच आहे. त्याला यजुर्वेदी आणि ऋग्वेदी हे 2 मात्र बऱ्यापैकी बऱ्याच प्रमाणात अजूनही अस्तित्वात आहेत. त्याचे जे पद्धती पण आहेत, त्या म्हणणारे लोक आहेत, त्या परंपरा आहेत. तर सामवेदाची परंपरा सुद्धा जाणीवपूर्वक जोपासली जाते. आणि अथर्ववेद सुद्धा 2 तुम्हाला सांगितले होते त्याही शाखा सध्या जाणीवपूर्वक अगदी काळजीने वाढवल्या जात आहेत थोड्या थोड्या प्रमाणात. ते आपल्याला लगेच फळ दिसणार नाही. एखादी गोष्ट नष्ट होताना पटकन होते, पण ती उभी करताना फार काळ जावा लागतो. तसंच आहे, तर कुठेतरी त्या दृष्टीनेच निदान आपल्याला या संहितांचा परिचय व्हावा म्हणून मी हा विषय निवडला होता. आणि आपला संहिता परिचय हा विषय आता आपला इथे समाप्त झालेला आहे. आता पुढे जर आपल्याला वैदिक वाङ्मय बघायचं असेल तर ब्राह्मण ग्रंथ त्याचं स्वरूप असं आपल्याला जर हवं असेल तर सांगू. कारण उपनिषदांचा अभ्यास तुम्ही एक उपनिषद माहिती असतात आणि त्यानुसार निरनिराळे पाठही चालू असतात उपनिषदांचे. हे उपनिषद झालं, ते झालं, त्यासाठी आपल्या प्रवचन मालिकेमध्ये सुद्धा वेगवेगळे लोक घेतात. पण हे ब्राह्मण संहिता या विषयावर आतापर्यंत तसं बोललं गेलं नव्हतं असं माझ्या लक्षात आलं, म्हणून मी हे विषय घेतले होते. आपण म्हणलं तर असंच एखादं ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, त्याचं स्वरूप हे मी तुम्हाला सांगेन. आणि पुढच्या महिन्यात मग तो घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू कसे विषय घेऊ. आपण सगळ्यांनी इष्ट विषय होता